आणि आता वारी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल। पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शन रांगेत सध्या मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी दिसते आणि याच गर्दीमध्ये जेन झी सुद्धा आपल्याला बघायला मिळते। सध्या विद्यार्थी आणि तरुणांचं दिल्लीसह संपूर्ण देशभर आंदोलन सुरू आहे आणि अशातच तरुणाई सुद्धा पंढरपूरच्या वारीत आहे। याच जेन झी तरुणांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचे पडसाद जे ते देशभर उमटताना दिसत आहेत आणि याच देशभर पडसाद उमटत असताना आपण सध्या पंढरपूरच्या वारीत आहेत की तिथं ही जेन झी असणारी तरुण पिढी आहे, जी तरुण पिढी आता विठ्ठल भक्तीत रममाण झाली आहे। आपण यांनाच विचारू काय नक्की माहिती का दिल्लीत आंदोलन सुरू आहे? माहिती आहे, कशासाठी आहे? तो पेपर लीक झाला म्हणून होता, पण आता राजकारण घुसलं त्याच्यात। पहिलेपासूनच नव्हता तो पेपर लीकचा मुद्दा, त्यांना फक्त कसं तरी करून राजकारणात यायचं होतं। आता आले पूर्णपणे समर्थन होतं, पण आता मुद्दा जे आहे ते पक्षनेते विरोधी पक्षनेते असे म्हणजे सगळं राजकारण हे झालेलं आहे। सगळं जे भारताच्या विरोधात कारस्थान जे चालू आहे त्याच्यात उमर खालीदला सपोर्ट करणं चालू आहे, JNU स्टुडंट्स आहेत त्यांना सपोर्ट करणं चालू आहे, वेगवेगळे नारे देणं चालू आहे। खरं तर आता तरुण जेन झी पिढी आहे, नवीन अपडेटेड आहे, पण तुम्ही या सगळे आंदोलन वगैरे चालू प्रश्न सोडून वारीत आलात कशासाठी? कशासाठी म्हणजे वारीत आलाय भक्ती आम्ही आमची दरवर्षी दरवर्षी येतो परंपरेनुसार वारीत आनंद समाधान आनंद वारीत येत आहे। मग हे अशी विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना काय सांगा? काय सांगा, राजनीतीच्या मागे लागू नका, बस एवढा आहे आमचं। राजनीतीच्या मागे लागून बस राजनीती जोपर्यंत मुद्दा याचा होता पेपर लीकचा तोपर्यंत ठीक आहे, पण आता तिच्यात सगळी राजनीती मिसळलेली आहे। तर वारीमध्ये सेक्युलरिझम मिळतं, वारीमध्ये समत्व भाव मिळतो, समानता मिळते आणि सध्या दिल्लीतलं जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये राजकारण घुसले, त्यामुळे अशाकडे न बघता त्या लोकांनी सुद्धा पंढरपूरच्या वारीत यावं अशी या वारीत असणारी जेन झी पिढी सांगते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर। तर NSSच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं 22 वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वारी ही वारकऱ्यांची सेवा बजावण्यात येते। गाव में जाएंगे भारत भव्य बनाएंगे हे ब्रीद वाक्य घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्यात येते। भजन, अभंग, भारूड अशा विविध माध्यमातून वारकऱ्यांचं प्रबोधन या वारी मार्गामध्ये केलं जातं। राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे प्रबोधन करत असतात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे। गाव गाव में जाएंगे भारत नया बनाएंगे हे ब्रीद वाक्य घेऊन चालणारं राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही जी दिंडी आहे ही मागील अनेक वर्षापासून जी आहे ती वारी मार्गावरती वारकऱ्यांची सेवा करताना दिसते। एकीकडे दिल्लीमध्ये जे आहे ते जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे, परंतु वारी मार्गावरती हीच सर्व तरुणाई जी आहे ती राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत एकवटली आहे आणि कुठेतरी सामाजिकतेची भान जाण बाळगून जी आहे ती वारी मार्गावरती आपली सेवा कार्य करताना दिसत आहे। हे विद्यार्थी वारी मार्गावरती मागील अनेक वर्षांपासून जे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा अत्यंत चांगला उपक्रम आहे की अनेक वर्षापासून जे आहे ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरती हे विद्यार्थी जे आहेत ते समाजाचं प्रबोधन करतात। पथनाट्य असेल, अभंग असेल, भारूड असेल, गवळण असेल, अशा अनेक विविध माध्यमातून जे आहे सामाजिक सेवा करतात। त्याचबरोबर वारकऱ्यांची सेवा देखील हे विद्यार्थी करतात आणि हे विद्यार्थी आता जे आहेत ते पथनाट्य सादर करणार आहेत। तर पाहूयात यांचं हे पथनाट्य।
तर विद्यार्थ्यांचं हे अशा पद्धतीनं जे आहे ते वारी मार्गावरती अनेक ठिकाणी जे आहे ते प्रबोधनाची वारी असते, अनेक ठिकाणी जे आहे ते पथनाट्य असेल, अभंग असेल, बारूड असेल, यामार्फत जे आहेत हे विद्यार्थी त्यांची कला सादर करतात. दादा, कसं वाटतं वारीमध्ये? वारीमध्ये येऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे. माऊलींची कृपा आहे, त्यामुळे आमचं सिलेक्शन झालं इथं. आणि वारीमध्ये आल्यामुळं आम्हाला एवढे अनुभव भेटलेत की जे आत्तापर्यंत आमच्या कॉलेज लाईफमध्ये कधीच नाही भेटले. एक मॅनेजमेंट काय असतं ते आमच्या सरांकडनं किंवा आमच्या कॉलेजकडनं शिकायला भेटलं. तसेच जे वारकऱ्यांची भावना आहे की बाबा काही झालं तरी वारकरी फक्त माऊलींचं नाव घेतात आणि फक्त पंढरीचे आस लावून सगळे पुढे चालत असतात. तर त्याच्यासाठी माऊलींचं खरंच म्हणजे चमत्कार येतो. एक प्रसंग सांगावासा वाटतो. आम्ही जेव्हा सासवडवरून येत होतो तेव्हा माऊलींचे जे अश्व होते ते अश्वांचे पाय पडायला एक माऊली गेल्या, त्यांनी पाय धरला आणि त्यातच घोडा फिरला. तो घोडा त्या माऊलींच्या अंगावर चढला, त्या माऊलींना दुखापत झाली. पण एक अर्ध्या तासातच त्या माऊली उठल्या आणि म्हणले की माझी माऊली तिथं वाट बघतायत, मी माऊलींची वारी करायला आली, मला काहीच नाही होणार आहे. आणि घोड्यांनी दुखापत झालेली असून सुद्धा त्या माऊली लगेच चालायला लागल्या. अशा पद्धतीने जे आहेत ह्या तरुणांचे जे आहेत ते अनुभव अत्यंत सुंदर आहेत की वारी ही समता शिकवते, सर्वधर्म समभाव शिकवते आणि त्याचीच प्रचिती जी आहे ती म्हणतात ना की विविधतेमध्येच एकता आहे. आणि हीच एकता जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व विद्यार्थी आता अवघ्या काही दिवसात मायबाप पांडुरंगाच्या भेटीला पोहोचणार आहेत आणि यांची वारी जी आहे ती पूर्ण होतानाचं चित्र जे आहे ते काही दिवसातच दिसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.